आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोटातून। शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गटानं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। नुकताच पुण्यामध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला। या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे। या मेळाव्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे शहरात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे। या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा हा भव्य मेळावा गडकरी रंगायतन इथे होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे यावेळेला उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगलं यश मिळाले, मात्र आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचं सांगत शिंदे गटानं ठाकरे गटाला हिंदुत्ववादी मतांनी नाकारल्याचं म्हटलं होतं। लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली, मात्र ठाण्याची जागा शिंदे गटानं जिंकल्यानं उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली। त्यामुळे ठाण्यामध्ये आज ते काय वक्तव्य करतात आणि ठाण्यातल्या जागांसंदर्भात काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाळासाहेब ठाकरेंपासूनच ठाणे जिल्हा हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। बाळासाहेब ठाकरेंचं विशेष प्रेम असणारा हा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख, आणि त्यातच उद्धव ठाकरे आणि दोन गट पडल्यामुळे शिवसेनेतली या भागामध्ये अर्थातच आता पुढची लढत विधानसभेमध्ये कोण बाजी मारतं याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल।